नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. मागील भागात आपण पाहिले पवन कुमारनं कनकच्या मुस्काडीत दिल्यावर ती कोलमडली, पण लगेच स्वतःला सावरून उभी राहिली. आता पुढे. पहिल्यांदाच माझ्यावर हात उगारला म्हणून मी चालवून घेते. दाताखाली ओठ दाबत कनक म्हणाली. पण पुन्हा असं काही करण्याचा प्रयत्न केलात तर त्याचे परिणाम वाईट होतील. काय करशील? घटस्फोट घेशील? उपहासाने हसत पवनकुमार म्हणाला. हो, घेईनही, शांतपणे कनक म्हणाली. आणि जाशील कुठे? पुन्हा पवनकुमारनं विचारलं. कुठेही जाईल. नाहीतरी इथे माझं पोट मीच भरते आहे, माझंही आणि इतरांचंही. शब्दात आणि नजरेत तीव्र प्रतिकार व्यक्त करत कनक म्हणाली. पवनकुमार चमकला आणि ओशाळलाही. कोणताही आधार नसलेली ही पोरकी पोरगी केवळ स्वसामर्थ्यावर आपला प्रतिकार करण्याचं धाडस करेल असं त्याला सुतराम वाटलं नव्हतं. इतरांचंही या शब्दात तिनं जी चपराक दिली ती त्याला फारच झोंबली. त्यानं तिच्या जी मुस्काडीत दिली त्यापेक्षाही लागली. पवनकुमारनं कनकला गर्भपात करू दिला नाही, पण बाळंतपणाचा जेव्हा प्रश्न उभा राहिला तेव्हा तो मौन स्वीकारून राहिला. पहिलं बाळंतपण माहेरीच व्हायचं असतं, कनकच्या सासूनं म्हटलं. एवढंच नव्हे तर कनक गरोदर असून तिला बाळंतपणासाठी घेऊन जा असं पत्रही तिच्या मामीला पाठवलं. पण मामी कसली घट्ट. कनकचं लग्न करून दिलं तेव्हाच तिनं सर्व जबाबदारी संपली असं कळवलं. मामीच्या या उत्तरामुळे कनकची सासू फार खवळली. इतर सर्वांच्या सुना कशा बाळंतपणासाठी माहेरी जातात आणि आपल्यावर अकारणच कसं हे संकट आलं याबद्दल ती कानी कपाळी आरडाओरडा करू लागली. शेवटी हे सारखं ऐकून कनक इतकी कंटाळली की ती रागानं म्हणाली. इतरांच्या सुना महिना दीड महिना 2,000 रुपये कमवून आणत नाहीत. हो ग बाई, तू कमावतेस म्हणून तर तुझ्याशी आमच्या मुलाचं लग्न केलं. एरवी घरदार आई बाप नसलेल्या मुलीशी आम्ही मुलाचं लग्न कसं केलं असतं? सासू फणफणत म्हणाली. आणि मला आई बाप असते तर तुमच्या दारात मुलगी देण्याचा मूर्खपणा त्यांनी तरी केला असता का? कनकनं ठणकावून म्हटलं. वाघ म्हणूनही खाणार, वाघ्या म्हणूनही खाणार. तर वाघ्याच का न म्हणा? असा प्रश्न कनकला पडला. म्हणून तिने शब्दाला शब्द देण्याचं चोख धोरण स्वीकारलं. शेवटी सासूची कुरकुर ऐकून तिनं एक दिवस त्यांना सांगितलं. हे पहा, मूल काही माझं एकटीचं नाही. त्यातून तुमच्या मुलाचाच वंश विस्तारायचा हट्ट. माझ्या बाळंतपणाचं तुम्हाला इतकं संकट वाटत असेल तर माझ्या एका मैत्रिणीच्या आईकडे मी माझी व्यवस्था करीन. पण 3 महिने माझ्या पगारातला 1 रुपयासुद्धा तुम्हाला मिळणार नाही. ही गोळी बरोबर लागू पडली. कनकचं पहिलं बाळंतपण सासरीच झालं, पण बाळंतपणाचे भोग फक्त तिलाच भोगायला लागले. सोहळे काहीच झाले नाहीत. खारीक नाही, खोबरं नाही, हळवाचे लाडू नाहीत की डिंकाचे लाडू नाहीत. कसलं नशीब घेऊन आले मी, कनकनं स्वतःलाच म्हटलं. कारण ज्याच्याजवळ बोलावं असं कोणी जवळ तिच्या नव्हतं. नवरा हा सर्वात जवळचा जीवाभावाचा असायला हवा होता, पण त्यानं तर केवळ घर चालू ठेवायला तिला आणली होती. सारा वेळ ब्रोकरच्या व्यवसायाचं कारण दाखवून तो उनाडक्या करत घालवत असे.
कनकमुळं जे थोडं आर्थिक स्वास्थ्य आलं त्याचा परिणाम उलटाच झाला. टोळ भैरवांच्या संगतीत तो दारू प्यायला लागला आणि दारूचं त्याचं व्यसन वाढू लागलं. त्याकरता तो कनककडे वारंवार पैशाची मागणी करू लागला. पण घरखर्च तीच भागवत असल्यामुळे त्याच्या व्यसनाकरता ती आणखी कुठून पैसे देणार. या सगळ्या पार्श्वभूमीवर कनकला जेव्हा पहिली मुलगी झाली तेव्हा तिनं धसकाच घेतला. एकतर मुलगी झाल्यामुळे सारेजण नाराज झाले आणि मुलीमुळं वंशविस्तार होणारही नव्हता. त्यामुळे कुलदीपकाचा हट्ट पुन्हा पवनकुमार धरणार. पुन्हा गरोदरपण, पुन्हा बाळंतपण, या साऱ्याच अटळ संकट तिच्यापुढे उभं राहिलं. अगदी अटळ. ते टाळण्यासाठी नवऱ्याला कनकनं सांगून पाहिलं. पहिली मुलगी झाली ती झाली. कनकनं पवनकुमारला म्हटलं, पण आता आपण दुसरं मूल होऊ द्यायलाच नको. छान, म्हणजे वंशबुडीचं खूळ अजून तुझ्या डोक्यात आहेच तर. पवननं तिरसटपणाने म्हटलं, खूळ असतंच तर तुमच्या डोक्यात आहे. माझ्या बाळंतपणाचा तुमच्या आईने किती बाऊ केला हे माहीत आहे ना तुम्हाला. माझ्या आईला तसं वाटणं स्वाभाविकच आहे. पहिलं बाळंतपण माहेरीच करायचं असतं, पण माहेरच नसलं तर मुलीच्या आईवडिलांचे जे काही किडूक असतं ते मुलीच्या नवऱ्याला मिळतं. तुझ्याकडून तर फुटकी कवडी नाही मिळाली आम्हाला. पवनकुमारनं मनातलं गरळ ओकलं. लग्नानंतर थोड्याच दिवसात तिच्या सासूबाईंनी सारी माहिती हळूहळू काढून घेतली होती. तिच्या आईवडिलांची म्हणावी अशी संपत्ती नसली तरी भांडकुंड, सामानसुमान, थोडंफार सोनं होतं आणि ते सारं मामीनं ढापलं होतं. तेव्हा सासूबाईंनी मध्यस्थापर्यंत मामीकडे त्याची मागणी केली होती, पण मामीनं कानावर हात ठेवले आणि कनकला लहानाची मोठी करण्यात तिच्यावर मामा मामींचा ऋणभार होता असं ठणकावून सांगितलं होतं. कशाला मामीकडे मागणी केली? माझ्या आईवडिलांच्या संसारातले जे काय 5-25 हजार तुम्हाला मिळू शकले असते ते एकदाच मिळाले असते. त्यापेक्षा सतत पैसा पुरवणारी सून तुम्हाला मिळाली आहे ना. कनकनं त्यावेळी वैतागानं सासूला म्हटलं होतं. तरी सासूच्या मनातली ठुसठुस कमी झाली नव्हती आणि पवनकुमारही तीच ठुसठुस व्यक्त करत होता. तेव्हा ती अतिशय हैराण झाली आणि कडवटपणानं म्हणाली, पैशासाठी तुम्ही माझ्याशी लग्न केलं आहे हे मला आता पक्क कळून चुकलंय आणि माझ्या माहेराहून तुम्हाला काही मिळालं नसलं तरी माझ्याकडून भरपूर मिळणार आहे हेही तुम्हाला पक्क माहीत आहे. प्रश्न तो नाही, पुन्हा मला दिवस गेले तर बाळंतपण कोण करणार. काय एवढी बाळंतपणाची कटकट लावली आहेस. वडारी बायका बाळंत होतात आणि दुसऱ्या दिवशी कामावर हजर होतात. पवनकुमार बेफिकिरीनं म्हणाला. आणि वडारी पुरुषही उन्हातान्हात 8-8 तास कामं करून संसार चालवतात. नुसते पत्ते कुटत बसत नाहीत. दात ओठ खात कनक म्हणाली. पण तिच्या बोलण्याचा पवनकुमारवर काहीही परिणाम झाला नाही. खांदे उडवून तो बाहेर चालता झाला. आणि व्हायचं तेच झालं. बाळ 2 वर्षांची झाली नाही तोच तिला पुन्हा दिवस गेले. कसं व्हायचं या भीतीनं तिच्या पोटात गोळा उठला. तिचे काका परदेशातून परत आले होते. त्यांच्याकडे जाऊन तिने आपली सर्व कहाणी त्यांना सांगितली.
ते ऐकून फार कष्टी झाले आणि म्हणाले, कनकपोरी, या सर्वाला एका अर्थाने मीच जबाबदार आहे. तुझी मामी कशी आहे हे मला माहीत होते, म्हणूनच तुझी आर्थिक जबाबदारी मी घेतली. पण तेवढं पुरण्याजोगं नव्हतं. तुझ्या काकूची प्रकृती चांगली असती तर मी तुला लहानपणीच माझ्याकडे आणली असती. पण तिलाच क्षयाची भावना होती आणि अखेर ती त्यात गेली. तरी पण मी तुझी जबाबदारी घ्यायला हवी होती. काका, प्रथमच मी इतके प्रेमळ शब्द ऐकत आहे. तुम्ही कशाला वाईट वाटून घेता? तुम्ही खूप केलंत माझ्यासाठी. आज माझ्या पायावर मी उभी आहे ती तुमच्यामुळे. माझं भोग मलाच भोगलं पाहिजे. कनक हळवेपणानं म्हणाली, नुसतं नशिबावर सोडून चालणार नाही बेटा. ही माणसं इतकी आपमतलबी आहेत की स्वार्थासाठी ती कोणत्याही थराला जातील. वर्तमानपत्रातून रोज एक एक प्रकार वाचायला मिळतात. खूप सावध राहा आणि सारा पगार त्यांच्या हाती देऊ नकोस. दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी पॉलिसी काढ. काकांनी केलेल्या उपदेशामुळे कनकच्या मनात एक भीती निर्माण झाली, पण त्याचबरोबर ती सावधही झाली. त्यातल्या त्यात नशिबाने तिला दुसरा मुलगा झाला आणि हट्टानं तिने आपलं ऑपरेशन करून घेतलं. एक संकट आता टळणार होतं, पण मुलांचं संगोपन आणि शिक्षण, मुलीचं लग्न, सारी तरतूद आत्तापासूनच करायला हवी होती. घट्ट मनानं कनकनं निर्णय घेतला आणि काकांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही मुलांच्या शिक्षणाकरिता पॉलिसीज उतरवल्या. कामावर रुजू झाल्यानंतर महिना संपल्यावर कनकनं जेव्हा सासूबाईंच्या हातावर 1,000 रुपये ठेवले तेव्हा त्यांनी थैथयाट केला. फक्त एवढ्या पैशात घरखर्च कसा निभवणार? सासूबाईंनी फणफणत विचारलं. निभत नसेल तर तुमच्या मुलाला आता काही कमवायला सांगा. 2 मुलांचे बाप झाले ते आता. त्यांना मुलांच्या भवितव्याची काही चिंता नसली तरी मला आहे. कनकनं आता संघर्षाचा पवित्रा घेतला. मला न विचारता काय म्हणून तू इतके पैसे अडकवून ठेवलेस? फार मात चढला आहे तुला. पवनकुमार संतापाने धुसफुसत तिच्यावर ओरडला. धन्यवाद. कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि किंग ऑफ स्टोरीच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.